आमच्या वारकऱ्याच्या दिंड्यात नेम आहे महाराज. वारीला येत असतील तर ऐका, वारीला जे येत नाही त्यांना सांगून काही फायदाही नाही महाराज. आमच्या दिंडीत नेम आहे, दिंडी थांबल्यावरच लगवीला जायचं, मध्ये लगवीला जायचं नाही. ज्ञानोबराच्या सोहळ्यात टप्पे टप्पे, सकाळचा 20वा दोनदा, आणि मग दुपारचं जेवण, दुपारून दोनदा 20वा, आणि मग संध्याकाळ. कधी कधी 3-3 विसावे. ते विसावे कशाला आहेत? असं लगवीला याला त्याला जायला. काही काही विसाव्याला टापा आणि देत, आणि 20वा संपला मग भजन सुरू झालं का चालू भजनातून लगवीला जाते. मग तो 20व्याला काय झोपा काढीत होता का? त्याला हे जुन्या वारकऱ्यात राहिलं का ते शिस्तीने कळत. जरी आपण लगवीला गेलो दिंडीत, तरी जाताना टाळ जोडीदाराकडे दिला पाहिजे. कोणाकडे दिलाय ते बी ध्यानात राहिलं पाहिजे. काही काही लगवीन देत, माझा टाळ म्या कोणाकडे दिलता, तो दिंडीत आला हेच लय झालं. बरं दुसऱ्या दिंडीत नाही गेला, ही दिंडी माझी कोणती म्हणून. लय येडी. आता काय सांगावं, माऊलीचा सोहळा आणि तुकोबरायचा सोहळा एकत्र होतो त्या याला पिराच्या कुरोलीला, आणि स्वपन देव बी राहते एकत्र होती. तो काय सगळ्याला मिळ नाही. स्वपन देवाचे वारकरी ज्ञानोबरात जातात काही काही. आमची दिंडी नंबर 11 आहे. अरे हो, पण कोणत्या सोहळ्यातला? म्हणजे कोणता सोहळा आहे हा? स्वपन देवाचा. अरे ज्ञानोबा राहायचा आहे, आता काय करावं? मग दुसरा सोहळा पाहतो, हा आमचा 11 नंबर. पण माणसं तर दुसरी